नमस्कार मित्रांनो, नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आज या ठिकाणी एवढी सगळी आपल्याला जी शेतकरी बांधव बघायला मिळत आहेत, ते कुठून आलेले आहेत त्यांची माहिती आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत, की जेणेकरून आपला हा अपोलो ट्रॅक्टर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात एक अट्रॅक्शन झालेलं आहे. आज आपले म्हणजे रिटायर म्हणू हा तर जज साहेब आलेले आहेत. कुठून आला आपण? मी नांदेड जिल्ह्यातून आलो, हदगाव तालुका. ताई तुम्ही कुठून आला? तर हे आपले पती पत्नी या पंढरपूरला आलेले आहेत. त्याचबरोबर तुमचं गाव? मी वळकी साहेबाचा ड्रायव्हर. होय, साहेबाचे ड्रायव्हर आहेत. तर मित्रांनो तुम्ही? आम्ही हदगाव तालुक्यात आलो. हदगाव उमरखेड तालुका. उमरखेड. तर मित्रांनो आज आपण ज्यांनी ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे त्यांची पण या ठिकाणी मुलाखत घेणार आहोत, की किती दिवस बुकिंग केला, काय केला आणि बघा मित्रांनो ट्रॅक्टरची या ठिकाणी आता आपण पूजा करत आहोत. तर कुठलं गाव आपलं? मोराळ, जळगाव जिल्हा, यावल तालुका. तर कसं काय म्हणजे तुम्ही ट्रॅक्टर खरेदी केला, ह्याच्या अगोदर बुकिंग केला, कधी बघून गेला काय, म्हणजे तुम्ही जरा सविस्तर आपल्या शेतकरी बांधवांनी सांगा काय ह्या ट्रॅक्टरचं महत्व आहे आणि काय. आम्ही आषाढी एकादशी निमित्तानं मागे पंढरपूरला याच्या दर्शनासाठी आलो होतो. त्यावेळेस आम्ही याला बघितला व शेतीच्या उपयुक्त असा ठरेल असा सरांनी सुद्धा आम्हाला सांगितल्यामुळे आमचा त्याच्यावर भरोसा बसला आणि नंतर आम्ही खात्री करून आज त्याची डिलिव्हरी घेत आहोत. तर तुमचं सर्वप्रथम आपल्या ह्या पंढरपूर तालुक्यामध्ये तुम्ही आला, त्याबद्दल ट्रॅक्टर खरेदी केला आणि त्याबद्दल स्वागत आहे. ट्रॅक्टर तुम्हाला जे घेतलेला आहे कशाच्या पिकामध्ये वापरणार? आम्हाला ऊस, केळी आणि हळद साठी त्याचा वापर करायचा आहे. आंतरपिकामध्ये बसतो? हो, बसेल असा आम्हाला विश्वास आहे. कारण हा 2.5 फुटी ट्रॅक्टर असल्यामुळे मित्रांनो आंतरपिकामध्ये इजी बसतो. आणि म्हणून साठी आज पंढरपूर आणि यावला अंतर किती असेल साधारण? 550 किलोमीटर आहे. म्हणजे एक साईड 550 किलोमीटर. 550 किलोमीटर वरून त्यांनी स्वतःची गाडी पण घेऊन आलेली आहे. तर गाडी तुम्ही स्वतः घेऊन आता या ठिकाणी तुम्ही ट्रॅक्टर घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत. तर मित्रांनो बघा, तुम्ही पण ह्या युट्यूब चॅनल पाहत असता, इतक्या लांबून आपल्या पंढरपूरमध्येच ट्रॅक्टर तुम्ही खरेदी करण्यासाठी आला, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि मित्रांनो ह्या ट्रॅक्टर बद्दल म्हणजे मी सांगण्यापेक्षा आज एवढा तुम्हाला जनसमुदाय शेतकरी बांधव दिसत असतील, की जेणेकरून हा ट्रॅक्टर शेतीच्या गरजेचा ट्रॅक्टर आहे. बरोबर आहे. म्हणजे आज मजूर वाचवतो आणि शेतामध्ये तुम्हाला सांगतो की 2 बैलाची सगळी कामं, आंतरपिकातील कामं करणारा म्हणजे हा ट्रॅक्टर. आंतरमशागतीसाठी उपयुक्त असा ठरेल. तर मित्रांनो आंतरमशागतीसाठी उपयुक्त ठरेल असं यांचं मत आहे. यावल या ठिकाणावरून तुम्ही सगळेजण या ठिकाणी आला. या ठिकाणी रिटायर आपले जज साहेब आहेत. तुम्हाला काय वाटतं ट्रॅक्टर? मला तर अतिशय सुंदर वाटला हा, कारण शेतीसाठी आज मजुराची एवढी टंचाई चाललेली आहे की कितीही रोज देतो म्हटलं तरी कोणी यायला तयार नाही. म्हणून मला हे सर्वात छान वाटते. आता बरीचशी बचत होईल शेतकऱ्याची आणि महत्वाची म्हणजे अडचण जी आहे ऐन वेळेवर पिकाला ज्या वेळेला आवश्यकता आहे आपल्याला काढायला त्या वेळेला ही कामाचा राहील. हा उपमेय राहील आपल्याकडे मजुरापेक्षा. म्हणजे आज शेतीला मजूरच प्रश्न मेन आहे. मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला शुगर किंग मॉडेल 20 HP ताकद जर ट्रॅक्टर पाहिजे असेल तर नवक्रांती अॅग्रो एजन्सी पंढरपूर या ठिकाणी तुम्ही या आणि पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नवक्रांती अॅग्रो, किसान क्रांती अॅग्रो स्टोअरला भेट द्यायला विसरायचं नाही. धन्यवाद मित्रांनो. आता आपण पूजा करून घेऊया. फक्त हेड बसतो हा. आणि बाकीचे अवजार वगैरे हे जे अवजार तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये, जुना जो हिंदुस्थान होता ना ती कंपनी हिंदुस्थान, ह्याच्याबरोबर फक्त हेडच येतो. आणि ह्याच्याबद्दल आपण
ही पूर्ण महिंद्राचा आहे. तुम्ही हा पण घेऊ शकता. हा तुम्हाला नांगरट वगैरे इतर मोठी कामं होईल.